Good morning, students. Once again, we will going to start this lesson. The boy who broke the bank. In first video, we have seen till page number 50, and we have seen that Mrs. Bhushan went in the bazaar to search for her husband, and her husband was there in front of the Kamal Kishore's photography shop talking with the owner. Now what happens the next we will see here. So there are you, cried Mrs. Bhushan. Mrs. Bhushan लांबूनच ओरडल्या. So there are you, तुम्ही इथे आहात तर. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? मी तुम्हाला किती पाहिले एक तासभर शोधते आहे आणि तुम्ही कुठे अदृश्य झाला होता. Nowhere, replied Mrs. Bhushan. Mr. Bhushan. Nowhere म्हणजे कुठेही नाही असं मिस्टर भूषणने सांगितलं. Had you remained stationary in one shop, I might have found you. आणि ते उलट ते आपल्या पत्नीला म्हणतात, had you remained stationary in one shop. Stationary म्हणजे stable, not moving. तू एका दुकानामध्ये काही थांबणार आहेस का? I might have found you. जर तू एका दुकानात थांबली असती तर मी तुला शोधून काढलं असतं. But you go from one shop to another like a bee in a flower garden. एखाद्या फुलाच्या बागेमध्ये ज्याप्रमाणे मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जावी त्याप्रमाणे त्या ठिकाणी झालं असतं किंवा तू फिरत असतेस, त्यामुळं तू मला सापडले नाही. Don't start grumbling. The heat is trying enough. I don't know what's happening to people Nagar. Even the banks about to go bankrupt. आणि ती म्हणते उगीच बडबड करू नका, ग्रंबल करू नका, चिडचिड करू नका, कारण अगोदरच या उन्हाळ्यानं माझं डोकं तापलेलं आहे आणि त्यामध्येच दुसरं कारण कोणतं आहे तर ही बँक दिवाळखोरीत निघालेली आहे. हे ऐकल्यानंतर कमल किशोर म्हणतात, व्हॉट्स दॅट? सिटिंग अप सडनली, व्हिच बँक? अचानक ते खाली बसतात आणि म्हणतात, काय झालं? कोणती बँक बँकरप्ट झालेली आहे? कोणती बँक बंद पडायला लागलेली आहे? Why the People Nagar Bank, of course. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. आणि ती पुढे त्यांना सांगते, मिस्टर किशोर तुम्ही असं सांगू नका की तुमचं खातं त्या बँकेमध्ये आहे, कारण या पीपल नगर बँकेमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा होत नाही ते. No, but my neighbor has, he exclaimed, and he called out over the low partition of the keeper of the barber shop next door. आणि त्यांनी सांगितलं की माझं खातं नाही आहे पण माझ्या शेजाऱ्याचं त्या ठिकाणी खातं आहे. आणि त्यांनी त्या जे छोटंसं पार्टिशन होतं तिथूनच आवाज दिला. समोर जे दुकान होतं बाजूला ते बार्बर शॉप होतं, न्हाव्याचं दुकान होतं. दीपचंद, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. आणि ती बातमी लगेच आपल्या शेजाऱ्याला सांगितली. दीपचंद, आजची लेटेस्ट घडामोड तू ऐकली का की आपल्या बँक जी आहे पीपल नगर मधली ती आज बँकरप्ट होते, कोलॅप्स होते, बंद पडते आहे. यू वुड बी बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. त्यामुळं शक्य तेवढं लवकर तुझे पैसे तू काय कर, काढून घे. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customers right ear. या बातमीनं दीपचंद विचलित झाला आणि स्टार्टल दचकला एकदम, आणि दचकल्यामुळे त्याचा हात थरथर कापला आणि हात थरथरल्यामुळे त्यांनी समोर बसलेल्या ग्राहकाचा कान कट केला. The customer yelped with pain and distress because of the cut and distress because of the awful news he had just heard. आता त्याला फार तो कान दुखवा लागला, त्यामुळे तो ओरडू लागला, त्याच्या वेदना होऊ लागल्या. आणि दुसरं म्हणजे डिस्ट्रेस म्हणजे मनस्ताप कशामुळे झाला त्याला? त्या बातमीमुळं की ज्याने ती न्यूज ऐकली होती. ऑफुल न्यूज, ऑफुल म्हणजे भीषण किंवा भयानक.
With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. आणि तो पळत तसाच गेला. अर्धी कटिंग झालेली होती, एका बाजूची मानाची केस अजून तसेच होते, कटिंग करायची राहिलेली होती. तसंच तो पळत धावत गेला त्या मर्चंटच्या शॉपकडे. त्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये टेलिफोन होता आणि त्या टेलिफोनसाठी तो तिथे धावत गेला. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. Where he was then? The Seth was holiday in Kashmir. Oh, was that so? तर त्यांनी फोन लावल्यानंतर त्या ठिकाणी असं लक्षात आलं त्याच्या की सेठ गोविंदराम घरी नव्हतेच. मग त्यांनी विचार केला की तो कुठे गेला असेल बर. तर तो सेठ गोविंदराम कुठे होता, तर काश्मीर मध्ये सुट्टी घालण्यासाठी तो त्या ठिकाणी गेलेला होता. ओ वाज दॅट सो? तो म्हटलं असं आहे का? तर द एल्डर जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयोवृद्ध सभ्यग्रस्ताचा त्याच्यावर विश्वास बसेना. He hurried back to the barber shop and told Dipchand, "The bird has flown. Sheikh Govindram has left town. Definitely it means a collapse." And then he dashed out of the shop, making a beeline for his office and checkbook. आणि त्या ठिकाणी परत तो झटपट आला आणि त्यांनी दीपचंदला सांगितलं की पक्षी उडून गेला. पक्षी उडून गेला म्हणजे तो सेठ गोविंदराम मी पळून गेलेला आहे. आणि याचा अर्थ नेमका समजतो का की बँक नक्कीच कोलॅप्स झालेली आहे. त्यामुळे तो तसा सरळ ऑफिसला गेला. त्याच्या ऑफिस मध्ये तो चेकबुक वगैरे घेण्यासाठी सरळ डायरेक्ट तो त्याच्या ऑफिस मध्ये पोहोचला. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. From the general merchants it traveled to the shop, circulated amongst the customers and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. आता ही जी बातमी आहे, ही जी अफवा आहे बँक कोलॅप्स होण्याची, ती सगळीकडे अतिशय वाऱ्याच्या वेगाने वणव्यासारखी पसरली. अगदी प्रत्येक दुकानदाराला, प्रत्येक बाजारात येणाऱ्या व्यक्तीला ती बातमी कळाली. एवढंच नव्हे तर जे भिकारी होते, पेमेंट मध्ये भीक मारत होते. पेमेंट म्हणजे जे पादचारी मार्ग असतो रस्त्याच्या बाजूला, त्या पादचारी मार्गावरती जे भिकारी भीक मागत असले होते त्या ठिकाणी ती बातमी पोहोचली. Old Ganpat the beggar had a cramped crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. In the evening, someone would come with a barrow and take him away. He had never been known to walk, but now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की ओल्ड गणपत जो आहे, कित्येक वर्ष त्या ठिकाणी लंगडा असलेला जो काय बेगर भिकारी आहे, तो कित्येक वर्ष त्या पेमेंट वरती भीक मागत असायचा. आणि त्याला दररोज संध्याकाळी कोणीतरी घरचं येऊन एखाद्या गाड्यावर टाकून ते घरी घेऊन जात होते. आणि सगळ्यांना त्यांनी आश्चर्यचकित केलं, कारण तो आता वाऱ्याच्या वेगाने धावत बँकेकडे सुटला की त्याला कोणीही असं पळताना किंवा धावताना चालताना पाहिलेलं नव्हतं. It soon became known that he had 1,000 rupees in savings. आणि नंतर लोकांना कळालं की त्याचे त्या बँकेमध्ये 1,000 रुपये सेव्हिंग्ज होतं. 1,000 रुपये त्याचे बँकेमध्ये त्यांनी जमा केलेले होते आणि म्हणून तो बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी धावत सुटलेला होता. Men stood in group at street corners discussing the situation. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or droughts, and the imminent crash of the People Nagar bank set everyone talking and speculating and rushing about in frenzy. बरेच दिवस त्या ठिकाणी त्या गावाला सुद्धा काही गप्पा मारायला विषय नव्हता. इतर वेळी जेव्हा काहीतरी घडतं, अर्थक्वेक असेल, भूकंप असेल किंवा ड्रॉट दुष्काळ असेल किंवा पूर वगैरे असेल, असं काहीतरी कारण असेल तर त्या ठिकाणी गप्पा मारण्याला विषय असतो. आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये कोपऱ्यामध्ये चौकामध्ये गप्पा सुरू असतात. पण या ठिकाणी आता ते बरेच दिवस काय गावामध्ये घडलेलं नव्हतं आणि त्यांना गप्पासाठी हा विषय अतिशय सुंदर मिळाला होता की बँकक्रप्टचा. त्यामुळे सगळे लोक चवीनं आनंदाने त्या ठिकाणी आपलं सुस्पष्ट मत त्याच्यावरती व्यक्त करत होते. आणि
ते प्रत्येक जण त्याच्यामध्ये उन्मादपणे आपला भावना व्यक्त करत होते. Some boasted of their foresightedness, congratulating themselves on having already taken out their money or never having put any in. Others speculated on the reasons for the crash. आणि काही जण आपल्या स्वतःच्या बुद्धीचीच कीव करत होते किंवा स्वतःच्या बुद्धीचीच पुशारकी मारत होते की आपण किती हुशार आहोत हे दुसऱ्याला सांगत होते की आम्ही बँकेत खातंच उघडलं नाही, त्यामुळे मी किती शहाणा आहे, किती दूरदृष्टी माझ्याकडे आहे असं काय सांगत होते. काय जण होते मी किती दूरदृष्टिकोन माझ्याकडे आहे बघा, मी बँकेमध्ये होते तेवढे सगळेच पैसे काढून घेतलेले आहेत. म्हणजे असे वेगवेगळे त्या ठिकाणी कारण लोक सांगू लागले आणि बँक क्राफ्ट बद्दल त्या ठिकाणी कारण विशद करू लागले. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. आणि त्यामुळे हे अतिरिक्त त्याच्याबद्दल चर्चा सुद्धा होऊ लागली. काय सेठ गोविंदराम बद्दल चर्चा वाढली गावामध्ये. एक जण म्हणाला सेठ गोविंदराम हे राज्य सोडून गेलेले, ही हॅड फ्लेड द कंट्री सेठ द अनदर. दुसरा म्हणाला तेवढे आपलं राज्य सोडून नाही गेले तर देश सोडून गेलेले आहेत. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड थर्ड. तिसरा म्हणाला नाही नाही तसं काय झालेलं नाही, ते पीपल नगर मध्येच कुठेतरी लपून बसलेले आहेत. ही हॅड hanged himself from the tamarind tree said fourth. चौथ्याने तर वेगळंच मत मांडलं. तो म्हणला तसं काही नाही झालेलं, या सेठ गोविंदरामनं काय केलेलं आहे आपल्या टॅमरिंड ट्री जे आहे बाजारामध्ये त्याला त्यांनी फाशी घेतलेली आहे. and had been found that morning by the sweeper boy. आणि त्यांनी फाशी घेतलेली कोणी पाहिलेलं आहे तर त्या झाडूवाल्या मुलाने पाहिलेलं आहे. by noon the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. दुपारपर्यंत सगळी बँक जी काही कॅश होता हार्ड कॅश तो सगळा कॅश त्या ठिकाणी संपला आणि तो जो मॅनेजर आहे बँकेचा तो बेचारा द्विधा मनस्थितीमध्ये सापडला. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then, and there was no way of contacting Sheikh Govindram on his houseboat in Kashmir. पण हे त्याला शक्य नव्हतं, कारण जर इमर्जन्सी म्हणजे निकडीचा निधी जर प्राप्त करायचा असेल तर त्याचा 30 किलोमीटरवरून 30 मैलावरून अंतर पार करून त्या ठिकाणी तो निधी आणावा लागत होता आणि तोपर्यंत या कस्टमरचं म्हणजे ग्राहकांचं मन वळवणं तेवढं सोपं नव्हतं. त्याबरोबर सेठ गोविंदराम यांचा फोन लावला असता तो फोन काय लावत नव्हता, कारण शेख गोविंदराम हे काश्मीरला हाऊस बोटिंग वरती होते. हाऊस बोटिंग म्हणजे समुद्रामध्ये पाण्यामध्ये किंवा कुठे त्या ठिकाणी जे खाडी वगैरे असतात त्यामध्ये बोटी काही महिन्यासाठी किंवा वर्षासाठी काही दिवसासाठी आत नेले जातात. त्यावरती सगळं घराप्रमाणे सुविधा असते आणि या हाऊस बोटिंग मध्ये फोन वगैरे तुमचा लागत नसतो, फोन बंद असतात आणि म्हणून त्या ठिकाणी सेठ गोविंदरामचा फोन लागत नव्हता. People were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank, shouting, "Give us our money, or we will break in and fetch the safe. We know he is hiding in a safe deposit locker." आणि त्या ठिकाणी बरेच लोक त्या ठिकाणी बँकच्या त्या काउंटरवर जायचे आणि काउंटरवरून त्यांना एकच उत्तर मिळायचं की उद्या या उद्या या वगैरे, आणि हे उत्तर त्यांना ऐकायला आवडत नव्हतं. त्यांचा जो रिस्पॉन्स होता तो त्यांना आवडत नव्हता आणि म्हणून ते त्या ठिकाणी बाहेर येऊन त्या पायऱ्यावरती एकत्र जमाव जमला आणि त्यांनी सगळ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली, आमचे पैसे आम्हाला परत द्या नाहीतर आम्ही आत घुसू. त्यानंतर दुसरी गोष्ट ते म्हणत होते की फतेचंदला आमच्या समोर आणा, सॉरी फेच द सेठ म्हणजे शेठ गोविंदराम जे आहेत त्यांना समोर आणा, गोविंदरामला समोर आणा नाहीतर आम्ही काय करू आत घुसू. कारण जे शेठ गोविंदराम आहे ते या बँकेच्या डिपॉझिट लॉकर मध्ये आहे. मिचिफ मेकर्स हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉइंड द क्राउड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. यामध्ये जे काही मिस्चिफ मेकर होते, मिस्चिफ मेकर म्हणजे खोडकर स्वभावाचे लोक जे होते ते सुद्धा या ग्रुप मध्ये जॉइन झाले होते आणि ते त्या लोकांना भडकवत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राइड टू penetrate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means.
immediate means of collecting it, he urged them to go home and come back the next day. पहिले सेट म्हणजे टू स्टॉप समवन फ्रॉम द फीलिंग अँड म्हणजे तो त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता बँकेचा मॅनेजर आणि त्यांना जो सांगत होता की या ठिकाणी तुम्ही आज बँकेकडे भरपूर पैसे आहेत पण आज आणण्याचं साधन नसल्यामुळे तुम्ही काय करा आज घरी जा परत आणि उद्या त्या ठिकाणी पुन्हा बँकेत या पैसे घेऊन जावा. We want it now, chanted some of the crowd. Now, now, now. आणि त्या ठिकाणी मग त्यातला एक जण ओरडू लागला की आम्हाला आताच पैसे पाहिजे आता आता आणि आताच पाहिजे. And a brick hurled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar Bank. आणि त्यातून कोणीतरी एक वीट जी आहे ती वीट भिरकावली आणि ती वीट त्या ठिकाणी खिडकीच्या तावदाना जाऊ लागली. तशी त्या तावदानाची किंवा त्या खिडकीची काच फुटली. Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. Raising its hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also been increased." He smote the steps with his broom, scattering the refuse. आणि दुसऱ्या दिवशी नथू त्या ठिकाणी पायऱ्या झाडण्यासाठी बँकेत आला. त्यांनी पाहिलं सगळं ब्रोकन ग्लासेस वगैरे काचा फुटलेल्या होत्या दगड पडलेली होती घाण पडलेली होती धूळ झाडलेली होती अनेक त्या प्रकारची घाण बघून तो म्हणाला शिवे देऊ लागल्या. शिवेच्या त्या ठिकाणी त्या तोंडी येऊ लागली. हुलिगन्स म्हणजे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक सन्स ऑफ डॉन्कीज असं तो म्हणाला की यांना काय समजतं का माझे पैसे अगोदरच मिळालेले नाहीत मला आणि त्यातच अजून माझं काम कशाला वाढवलं असं तो म्हणू लागला आणि आपला राग व्यक्त करण्यासाठी तो पायऱ्यावरती झाडू आपटू लागला. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम द बायसिकल. आणि आपल्या सायकलवरून खाली उतरत तो सीताराम वॉशरमॅनचा जो मुलगा आहे तो म्हणाला गुड मॉर्निंग. त्याने सुप्रभात असं म्हटलं. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ? You will have to. I suppose now that the bank is going out of business. आणि त्यांनी सांगितलं तुला आता पुढच्या महिन्यापासून दुसऱ्याकडे काम करायला तयार आहेस ना आणि तुला ते करावंच लागेल कारण आता माहिती आहे की बँक तर या ठिकाणी आता कोलॅप्स झालेली आहे बँक तर बुडलेली आहे त्यामुळे तुला तर काम करावंच लागेल. How's that? said Nathu. Haven't you heard? Well, you would better wait here until half of the population of People Nagar arrives to claim their money. आणि त्या ठिकाणी नथू म्हणाला हाऊस दॅट म्हणजे कसं काय झालं हे ते कसं काय झालं. आणि मग तो सीताराम म्हणतो की तुला काय माहित नाही का तर तू काम काय कर थोडं वाट बघ दुपारपर्यंत या पीपल नगर मध्ये जे निम्म पॉप्युलेशन आहे निम्मी लोकसंख्या जी आहे ती निम्मी लोकसंख्या इथे येईल आणि ती निम्मी लोक त्या ठिकाणी आपले पैसे काढण्यासाठी या बँकेत येईल मग तुला कळेल काय झालेलं आहे. अँड ही वेव्ड चेअरफुली. He did not have a bank account and sped away on his bicycle. आणि त्या ठिकाणी तो सांगितलं की माझं या ठिकाणी बँकेत खातं वगैरे नाहीये असं म्हणून तो आपला आनंदाने हातवारे करत तिथून सायकलवर भरता वेगा निघून गेला. नथू went back to sweeping the steps muttering to himself. नथू सुद्धा परत त्या ठिकाणी पायऱ्या झाडू लागला स्वतःशी कुटकुट करत होता. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. आणि सगळ्या पायऱ्या झाडून झाल्यानंतर सर्वात वरच्या पायरीवरती तो जाऊन बसला. आज त्यांनी निर्धार केला होता की बँक मॅनेजर कडून काही झालं तर आपला पगार आज घ्यायचाच. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. तो म्हणाला की कुणाला वाटेल की बँक कोलॅप्स होईल बँक बंद पडेल आणि तो स्वतःशी म्हणू लागला आणि थोडंसं दूर अंतरावरती पाहून तो विचार करू लागला. दूर अंतरावरती पाहत त्याने विचार केला आणि म्हणाला आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. मला आश्चर्य वाटतं की हे असं कसं काय झालं बँक बंद कशी काय झाली. ओके लेट्स स्टॉप हियर. वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ the English workshop. Thank you very much.